सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 पहिला युनिट टीचिंग अप्टिट्यूड बोधन अध्यापन कौशल्य या टॉपिक मध्ये येणारे महत्त्वाचे 100 कन्सेप्ट आपण बघत आहोत. ऑलरेडी 57 कन्सेप्ट आपण बघितलेले आहोत. त्याच्यानंतर हा कन्सेप्ट आहे 58वा पेडागॉगी म्हणजे काय. पेडागॉगी म्हणजे अध्यापन शास्त्राला आपण पेडागॉगी असे म्हणतो. पेडागॉगी इट इज रिलेटेड टू थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ टीचिंग. अध्यापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याचा सिद्धांत काय आहे, त्याचा काय नियम आहे आणि त्याचा कसा सराव आपण केला पाहिजे. अध्यापनाची सराव, अध्यापनाची सिद्धांताला आपण पेडागॉगी असे म्हणतो. त्याच्यानंतर स्टेप्स ऑफ टीचिंग प्रोसेस. मी प्रत्येक शिक्षक वर्गात आल्यानंतर शिकवत असताना एक स्टेप्स फॉलो करत असतात, त्याला स्टेप्स ऑफ टीचिंग असे म्हणतात. 5 स्टेप्स असतात नेहमी. पहिला स्टेप असतो फॉर्म्युलेटिंग ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे अगोदर अध्यापन करण्यापूर्वी अध्यापनाच्या संबंधित उद्देश ठरवावा लागतो. मी कशासाठी अध्यापन केलं पाहिजे, अध्यापनाचा उद्देश काय आहे, हे अध्यापन केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये काय डेव्हलपमेंट होणार आहे, उद्देश ठेवून अध्यापन केला जातो. म्हणजे अध्यापना उद्दिष्टांची निर्मिती करणे पहिल्यांदा. त्याच्यानंतर जे टॉपिक आपण शिकवणार असतो ते टॉपिकच्या रिलेटेड असलेले प्रिव्हियस नॉलेजला जोडणी करणे. रिलेटिंग द प्रेझेंट नॉलेज विथ प्रिव्हियस नॉलेज. आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकच्या रिलेटेड त्या विद्यार्थ्यांना याच्या आधी काहीतरी थोडं तरी माहिती असेल. पूर्वज्ञान म्हणजे सध्याचे ज्ञान आणि पूर्वज्ञान जोडणी करून आपल्याला अध्यापन करावं लागतं. आणि तिसरा आहे प्रेझेंटिंग मटेरियल. आपल्याला काय कोणता टॉपिक शिकवायचंय ते घटक त्यांना प्रेझेंटेशन करायचं, त्यांना शिकवायचे. त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन करायचंय, मूल्यमापन करायचं. मूल्यमापन म्हणजे तो विद्यार्थ्यांना तो घटक समजलेले आहे का नाही हे आपल्याला चेकिंग करायचंय. त्याच्यानंतर रीटीचिंग होणार आहे. रीटीचिंग म्हणजे पुन्हा एकदा अध्यापन आपण केलं पाहिजे. कारण अध्यापन केल्यानंतर हे घटक प्रत्येक विद्यार्थ्यांना समजतात असेच भाग नाही. किती समजलेले, का समजलेले ते पाहून घेऊन मग पुन्हा एकदा तो टॉपिक आपल्याला शिकवावं लागणार आहे. त्याला रीटीचिंग असे म्हणतात. हे 5 स्टेप्स आपण कृपया लक्षात ठेवला पाहिजे. फॉर्म्युलेटिंग ऑब्जेक्टिव्ह, रिलेटिंग द प्रेझेंट नॉलेज विथ प्रिव्हियस नॉलेज, त्याच्यानंतर प्रेझेंटेशन ऑफ मटेरियल, इव्हॅल्युएशन अँड रीटीचिंग. त्याच्यानंतर आहे 60वा महत्वाचा कन्सेप्ट, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज. अतिशय महत्वाचं अध्यापनाचे उद्दिष्ट काय आहे, मेन एम काय आहे, तर क्रिएटिंग लाईफ लॉंग लर्नर. विद्यार्थ्यांना लाईफ लॉंग लर्नर आपल्याला बनवायचं. क्रिएटिंग लाईफ लॉंग लर्नर. अध्यापन झाल्यानंतर तिथंच लर्निंग संपतो असं नाही. हे बापरे, झाले. अध्यापन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना समजतो अशातला भाग नाही. सॉरी, द मेन ऑब्जेक्ट ऑफ टीचिंग इज क्रिएटिंग लाईफ लॉंग लर्नर. त्याच्यानंतर आहे मेटाफिजिक्स. मेटाफिजिक्स हा कन्सेप्ट काय आहे, तर इट स्टडीज द नेचर, द ट्रूथ अँड नॉलेज. इट स्टडीज द एक्झिस्टन्स नॉलेज. इट इज अ ब्रँच ऑफ ए फिलॉसॉफी. हे तत्वज्ञानाचा एक घटक आहे, एक भाग आहे. इट इज अ ब्रँच ऑफ फिलॉसॉफी. इट एक्झामाइन्स द इश्यूज पर्टेनिंग टू द नेचर ऑफ रियालिटी. आपल्याला जे काय दिसतो, हे जे काय रियालिटी आहे, या रियालिटी बद्दल ह्याचं स्वरूप काय आहे, हे कसं निर्माण झालं, आपण कोण आहोत, आपण इथे का आलो आहोत, आपलं कार्य काय आहे, आपण कुठून आलो, म्हणजे एक्झिस्टन्स बद्दल अभ्यास करणारे हे शास्त्र म्हणजे मेटाफिजिक्स. कृपया लक्षात ठेवा आहे तसा. इट स्टडीज द नेचर ऑफ एक्झिस्टन्स, ट्रूथ अँड नॉलेज. त्याच्यानंतर आहे मेथड ऑफ टीचिंग अँड लर्निंग. अध्यापन करीत असताना शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीचा मेथड्स वापर करीत असतात. त्याच्यामध्ये डिडक्टिव्ह मेथड आहे, इंडक्टिव्ह मेथड आहे, डिस्कशन मेथड आहे, एक्सपेरिमेंटल मेथड, अनेक मेथड्स आहेत.
तर मी आतापर्यंत 100 वेळा परीक्षा दिलेल्या आहे, त्याच्यामध्ये एक 20 वेळा मी नापास झालेले आहे आणि 77 वेळा मी परीक्षा पास झालो. या 100च्या 100 परीक्षामध्ये ही डिडक्टिव्ह मेथड आणि इंडक्टिव्ह मेथड बद्दल दरवेळी प्रश्न आलेले आहेत. इंडक्टिव्ह मेथड आणि डिडक्टिव्ह मेथड. ओके, डिडक्टिव्ह मेथड आणि इंडक्टिव्ह मेथड. इंडक्टिव्ह मेथड हा खूप महत्वाचा मेथड आहे. हे मराठीमध्ये समजून घेण्यापेक्षा आहे तसा इंग्लिश शब्द समजून घ्या. इंडक्टिव्ह मेथड हे मेथड्स काय आहे माहितीये का? अगोदर शिक्षक शिकवत असताना त्या आधी त्यांनी एक्झाम्पल देतात, अगोदर उदाहरण देतात, उदाहरण दिल्यानंतर मग विद्यार्थ्यांना नियम बनवायला सांगतात. आधी स्पेसिफिक एक एक्झाम्पल देतात आणि त्याच्यानंतर जनरलायझेशन करायला विद्यार्थ्यांना सांगतात. सो दिस मेथड स्टार्ट्स विथ specific and ends with generalization. This method begins with rules. This method begins with example, then ends with rules. या मेथडला आपण, the method is a psychological and it imparts the knowledge in a natural manner without any assumption or presumption. या मेथडला आपण सायकोलॉजिकल मेथड असे म्हणतो. एखादा घटक शिकवत असताना नॅचरल पद्धतीने मुलांना शिकवावा लागतो. This method is a scientific method which is based on visible element or fact. इंडक्टिव्ह मेथडला आपण सायंटिफिक मेथड असेही म्हणतो कारण हे विजिबल फॅक्टवर आधारित असतो. दिस इज द बेस्ट मेथड ॲज इट टीचेस द स्टुडंट टू थिंक फॉर हिमसेल्फ. हे अतिशय महत्वाचा मेथड्स आहे विद्यार्थ्यांना थिंकिंग करण्यासाठी. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी थिंकिंग करत असतो वर्गात. काय करायला लागेल तुम्ही? थिंकिंग करतात का नाही? विचार करतात मुलं एखादा पाठ शिकवत असताना. अच्छा, त्याच्यानंतर आहे शेवटची, ऍज द रिझल्ट ऑफ एक्वायरिंग नॉलेज थ्रू दिस मेथड द फीलिंग ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स अँड सेल्फ डिपेंडन्स इज डेव्हलप्ड इन द स्टुडंट. हे मेथड्स वापर केल्यानंतर विद्यार्थ्या मनामध्ये कॉन्फिडन्स डेव्हलपमेंट होत असतो. सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ डिपेंडन्स म्हणजे इतरावर न डिपेंड राहता स्वतःवर डिपेंड राहून हे कन्सेप्ट समजून घेतात. कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. बोर्डवर लिहिलेले प्रत्येक पॉइंट्स आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहावी आणि दररोज एकदा रिव्हिजन मारावी. रिव्हिजन केलं तर सगळं कन्सेप्ट आठवणात येतील आणि यू विल गेट द मार्क, यू विल गेट द रिझल्ट. थँक्यू सो मच. नमस्कार.